हॉर्मुझची सामुद्रधुनी पुढल्या 30 दिवसात पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली राहणार आहे, तर सोनं आणि चांदीच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहावं. तसंच देशात किती वक्फ मालमत्तांची पडताळणी झाली आहे आणि मुंबईच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी सातत्यानं घटतीये. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर धोका वाढलेला आहे, तर विश्वचषक स्पर्धेदरम्यान या देशाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप झालाय. राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई 3 बद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 29 जून वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी असं सांगितलं की हॉर्मुझची सामुद्रधुनी पुढले 30 दिवस पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. कोणताही हस्तक्षेप किंवा एकतर्फी कारवाईमुळे ती पुन्हा उघडण्यास विलंब होणार आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुढल्या 30 दिवसात पूर्णपणे इराणच्या देखरेखीखाली आणि व्यवस्थापनाखालीच राहील. सर्व अडथळे दूर झाल्यावर या जलमार्गाची पूर्ण क्षमता पूर्ववत केली जाईल. ही जबाबदारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची आहे. या प्रकरणात इतर कोणताही पक्ष किंवा देश सामील नाहीये. सामंजस्य करारा अंतर्गत हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. कोणताही हस्तक्षेप किंवा एकतर्फी कारवाई केवळ परिस्थिती आणखी बिघडवेल आणि सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास विलंब करेल. मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी आखाती देशांचा समावेश असलेल्या प्रादेशिक सुरक्षा चौकटीची मागणी केली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सोने किंवा चांदीची. जर तुम्ही सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पुढल्या आठवड्यात बाजारात चढ उतार दिसू शकतात. तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि इराणमधला वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतला बदल आणि जागतिक प्रमुख अर्थव्यवस्थांची आर्थिक आकडेवारी यांवरून सराफा बाजाराची दिशा ठरणार आहे. विश्लेषकांच्या मते अमेरिका, युरोप आणि इतर प्रमुख देशांमधील पुढील आठवड्यातील उत्पादन आणि सेवा क्षेत्राचं PMI, तसंच युरो झोनमधल्या चलनवाढीची आकडेवारी आणि अमेरिकेतील शेतीबाह्य रोजगार आणि बेरोजगारीची आकडेवारी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या आकडेवारीवरनं अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील व्याजदर धोरणाबद्दल संकेत मिळतील. अमेरिका आणि इराण यांच्यातला वाढता लष्करी तणाव आणि रखडलेल्या वाटाघाटींवरही बाजार बारकाईनं लक्ष ठेवून असेल. जर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या किमतींवर होऊ शकतो. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात वक्फ मालमत्तांची. देशभरातील वक्फ मालमत्तांच्या नोंदीचं डिजिटायझेशन करण्याची आणि त्यांच्या कायदेशीर मान्यता देण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. परंतु या दरम्यान अंदाजे 1.2 लाख वक्फ मालमत्तांची पडताळणी झालेली नाही. हजारो मालमत्तांच्या नोंदींमध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे. वक्फ सुधारणा कायदा 2025 लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या वक्फ मालमत्तांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी सरकारनं सर्व वक्फ मंडळांना त्यांच्या मालमत्तांचा तपशील एका केंद्रीय पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या मालमत्तांची माहिती पोर्टलवर आधीच उपलब्ध आहे त्यांच्यामधील कोणत्याही चुका किंवा त्रुटी दुरुस्त करण्याची अंतिम मुदत ही 30 जून आहे. शिवाय ज्या मालमत्तांची माहिती अद्याप पोर्टलवर अपलोड केलेली नाहीये त्यांच्यासाठी वेळ झपाट्यानं निघून जातीये. सध्या कायद्यात मुदत वाढ देण्याची कोणतीही तरतूद नाहीये. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरातील 7.95 लाखांहून अधिक वक्फ मालमत्तांची माहिती आतापर्यंत केंद्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. यापैकी अंदाजे 5.87 लाख मालमत्तांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येनं मालमत्ता असूनही छाननी आणि पडताळणीच्या विविध टप्प्यातून त्या जात आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदाजे 1.19 लाख मालमत्ता असूनही पडताळणी प्रक्रियेतून जाते, ज्यामध्ये कागदपत्रांची पडताळणी, माहितीची पडताळणी आणि अंतिम मंजुरी यांचा समावेश आहे. पॉडकास्टची चौथी बातमी 7 जलाशयांची.
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 जलाशयांमधली पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होतेय. गेल्या 24 तासात पाणीसाठा 0.22% कमी होऊन केवळ 7.31% आलेला आहे. परिस्थिती अशी आहे की जलाशयांमध्ये केवळ 1.05 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी शिल्लक आहे. येत्या काही दिवसात जलाशय परिसरात चांगला मॉन्सून पाऊस पडला नाही तर मुंबईत पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे BMC नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन करतेय. पॉडकास्टची 5वी बातमी पुणे मुंबई द्रुतगती मार्गाची. यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उसेन टोल बूथ स्थलांतरित झाला आणि तेव्हापासून मावळ तालुक्यात उसेन आणि सोमाटणे या एक्झिट लेन्समध्ये वाहने घुसण्याच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. अनेक चालक सोमाटणे टोल बूथचा कर चुकवण्यासाठी या बेकायदेशीर शॉर्टकटचा वापर करतायत. आता अवजड टिपर ट्रक देखील याच मार्गानं विरुद्ध दिशेनं रस्त्यावरनं येऊ लागले आहेत. मावळ परिसरातून पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे जाणारे वाहन चालक किवाळे, मामुर्डी आणि रावेतच्या दिशेनं जाण्यासाठी नो एंट्रीचा वापर करतायत. त्यामुळे महामार्गावर जीव घेण्या अपघातांचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. IRB सोमाटणे टोल प्लाझाचं व्यवस्थापन आणि महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी या जीव घेण्या निष्काळजीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. केप वर्डेचा 36 वर्षीय कर्णधार रायन मेंडेस, ज्यानं 2026च्या FIFA विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाला ऐतिहासिक बाद फेरीपर्यंत पोहोचवलं होतं, तो एका गंभीर कायदेशीर वादात अडकलेला आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथे एका हॉटेलमध्ये एका ब्राझिलियन महिलेवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तो पोलिसांच्या चौकशीखाली आहे. केप वर्डेचा संघ हा 2 मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी ओशिनियाच्या दौऱ्यावर असताना ही कथित घटना घडलीय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मुन्ना भाई 3ची. संजय दत्त जेव्हा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संघर्ष करत होता तेव्हा त्याला चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा पाठिंबा मिळाला. त्याला राजकुमार हिरानी यांच्या मुन्ना भाई MBBS या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटानं त्याला केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वीच केलं नाही तर त्याची प्रतिमा सुधारण्यासही मदत केली. आता दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी यावर भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की संजय दत्त त्यांच्यासाठी प्रभू रामासारखा आहे तर अरशद वारसी त्यांच्यासाठी हनुमानासारखा आहे. राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई 3 बद्दलही भाष्य केलंय. ते म्हणाले की जर चांगली कथा मिळाली तर मुन्ना भाई 3 नक्कीच बनवला जाईल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.